तर नमस्कार मित्रांनो, आज आहे तारीख 29/8/2026. तर सर्व पशुपालकांना एक नम्र विनंती आहे की आपण सध्या या ठिकाणी तर पाहू शकता. तर सध्या जे लागवड आहे तर ते ही आहे मारेल गवताची कांडी लागवड आहे चालू आहे. तर पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे लावलेले आहे. तर दाखवू शकतो आपल्याला, बघून घ्या सर्वांनी. तर अशा प्रकारे जे काय चाऱ्याच्या नियोजनबद्दल, कारण की फार्मिंग करायचं असेल शेळीपालन किंवा म्हैसपालन, तर याकरिता पहिला आपण चाऱ्यासंदर्भात म्हणजे चाराचे नियोजन करावं लागेल मित्रांनो. तर आज पाहू शकता असे चारा जे काय 4 फुटाचे चारा वगैरे व्यवस्थित, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला गवत वगैरे शेतामध्ये आलं तर या ठिकाणी अशा प्रकारे 4.5 फुटाचे मी चारे सोडलेले आहे ट्रॅक्टरनी. तर या ठिकाणी मधोमध ज्या वेळेला असे गवताचे बिया वगैरे होईल तर त्यावेळेला मित्रांनो डिक्स वगैरे आतमध्ये ट्रॅक्टरच्या फवारणी करता येतील मित्रांनो. तर आज तर या ठिकाणी पाहू शकता. तर आपण सर्वांनी तर अशा या प्लॉटमध्ये तर सध्या काल मी जे मार्वेल गवताचे बिया आहेत म्हणजे रोपं आहेत त्या संदर्भात, म्हणजे त्यातून एक पार्सल म्हणून जे काय हे बघू शकता आपण कशा प्रकारे असते. हे आहे जे काय काड्या आहेत, मार्वेल गवताचे काड्या आहेत मित्रांनो. कारण की हे अतिशय आवडीने जे काय म्हशी आणि शेळ्या आहेत ते एकदम आवडीने खातो मित्रांनो. तर सध्याच्या स्थितीला आज मी लागवड करत आहे. तर आपण सर्वांना एक नम्र विनंती आहे, तर अशा प्रकारे आपण चारा संदर्भात असं नियोजन करावं लागेल. तर पहिल्यांदा आपण चाराचे नियोजन केल्यावरती तर शेळ्या किंवा म्हैस वगैरे आणू शकता मित्रांनो बाजारामधून, त्याला काय आहे नाही. कारण की पहिला आपल्याकडे चारा उपलब्ध होणं हा गरजेचा आहे मित्रांनो. कारण तुमच्याकडे तुम्ही अगोदर म्हशी आणून ठेवला किंवा शेळ्या आणून ठेवला तर त्याला चाराच नसेल तर फार अवघड होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वांना एक या ठिकाणी सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण जे सध्याच्या मी बघा, सध्या मी हे आहे माझा आंबा फळबाग, कारण की या फळबागामध्येच आंबामध्येच मी अशा प्रकारे चारा सोडलेले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आता सध्या पाहू शकता मित्रांनो. तर परवा जे काही पहिल्यांदा होतं ते आपण सध्या या ठिकाणी हे बघा. तर अशा प्रकारे या ठिकाणी नेपियर पण लावलेले आहे मित्रांनो. तर रेड नेपियर म्हणतो. तर बघा रेड नेपियर आहे. तर व्यवस्थितप्रमाणे 2 फुटीला एक अंतर याप्रमाणे लावलेले आहे मित्रांनो. तर 4.5 फुटाच्या जे काही सरा सोडलेले आहे बघा, पाहू शकता व्यवस्थित. तर अंतर आहे 2 फुटाला 1. तर मिनिमम आपण 1.5 फूट तरी सोडायलाच पाहिजे, कारण की ज्या वेळेला फुटी येतो मग त्यावेळेला मोठा होऊ शकतो. तर अशा प्रकारे मी नवीन फार्मिंग करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आता सध्या लागवड आता रेड नेपियरचे केलेले आहे मित्रांनो. तर आज सध्याच्या स्थितीमध्ये आता मार्वेल गवताची लागवड करत आहे. तर सर्व पशुपालकांना जर ज्यावेळी माझा लागवड म्हणजे माझ्या बाग ज्या वेळेला आपला हे सगळे उगवेल किंवा 3-4 महिन्याचा होईल त्यावेळीही मी अतिशय आपल्यापर्यंत जे काही सध्याच्या स्थितीमध्ये, कारण की हा पहिला व्हिडिओ आहे, कारण की पहिला मी सध्याच्या स्थितीमध्ये 12 व्हरायटीचे चारा आणलेले आहे शेळ्या पालनासाठी. तर तेही आपल्याला दाखवतो की स्टेप बाय स्टेप आज सध्याच्या परिस्थितीला मी 2 व्हरायटी लावलेली आहे, एक तर मार्वेल गवत आणि रेड नेपियर. तर सध्या हे दोन्ही लागवड कंपल्सरी आजच्या स्थितीला कंप्लीट होऊ शकतो मित्रांनो. तर पहा, तर ज्या नवीन शेतकरी आहेत, नवीन युवा शेतकरी आहेत, तर सध्याच्या स्थितीला अशा प्रकारे आपण नियोजन शेळीपालनामध्ये भरपूर
कष्ट नाही आहे, पण चारा उपलब्ध करून अशा प्रकारे जर तुम्ही नियोजनबद्ध केला तर आपण कुठंतरी सक्सेस होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. तर सध्या मी पण वेटरनरी डॉक्टर असतानासुद्धा तर या शेळी पालनाकडे किंवा म्हैस पालनाकडे वळत आहे मित्रांनो. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर आपण सर्वांना ही जे काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जे मनामध्ये वाटत असेल किंवा तुम्हाला काय कोणत्याही प्रकारचे काय विषय जर विचारायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तर आपण जे काही तुमच्या मनातील संभाषण असेल तर मला कमेंट करा. तर आपल्याला काय पाहिजे आहे किंवा काय नाही, तर तुमच्या मनात काय आहे नेमकं ते सगळं व्यवस्थितपणे मला कमेंट केला तर मलाही सांगायला अतिशय सोपं जाईल मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच आपला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण DR बसवराज गजदाने या चॅनलला आपण तंतोतंत जुळून राहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन दाबा. ज्यावेळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओ पडेल तर आपल्यापर्यंत पोचू शकेल मित्रांनो. तर आजच्या स्थितीला तर अशा प्रकारे मी हे बघा, हे फक्त जे काही चारा नियोजनासाठीच लागवडसाठीच हे आंब्याच्या जे काही फळबागमध्ये असं नियोजन केलेले आहे. तर दुसरा जे काही माझा अजून शेवरी लागवड आणि सुबाबूळ आणि जे काही अजून 12 व्हरायटीचे मी बिया आणलेले आहेत ते दुसऱ्या ट्रममध्ये तुम्हाला ज्यावेळी लागवड करताना मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ सगळे संपूर्ण माहिती तर ह्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो यूट्यूबमध्ये. तर आपण सर्वांनी आवर्जून माझा यूट्यूब चॅनल बघावा आणि जे व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल आपल्याला मनात काय शंका असेल ते आवर्जून विचारावा. तर धन्यवाद मित्रांनो.